हॅलो वनिकर्स, मी आलेला आहो जिल्हा परिषद शाळा नायगाव बुरुज इथे, जिथे प्रदूषणाने बेजार झालेल्या लोकांना आधार देण्यासाठी शिवसेना उभाटाचे जिल्हाध्यक्ष संजीवभाऊ निखाडे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं। हे प्रेरणा आम्हाला हिंदू सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे, मी वयाच्या 16व्या-17व्या वर्षीपासून शिवसेनेशी जुळलो आणि जेव्हापासून त्यांचे विचार, त्यांची भाषणं ऐकल्यानंतर त्यांच्यापासून ही प्रेरणा भेटली का समाजात जर राजकारण करायचं तर महत्त्वाचं समाजकारण महत्त्वाचं आहे। जर आपण जर लोकांच्या कामी पडू तर समाज आपल्या कामी पडेल। या प्रेरणेतून आणि एक प्रत्येक माणसाचंच एक वागायला पाहिजे, त्यामुळे कोणाच्या तरी कामी यायला पाहिजे। राहिली गोष्ट आपला हा जो भाग आहे, प्रदूषणाचा भाग आहे, मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे आणि ह्या प्रदूषणापासून खूप मोठ्या प्रकारचे आजार होत आहे। पण आपल्या या राज्य सरकारला किंवा केंद्र सरकारला याची कोणत्याही प्रकारची हे दखल घेत नाही। जर राज्य सरकार किंवा केंद्र सरकारनं दखल जर घेतली तर हे आम्हाला सामाजिक याच्यातून उतरायची आवश्यकता पडत नाही। आज आमच्याकडे 2-2 प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, प्रत्येक 8-10 गावामध्ये उपकेंद्र आहे, पण ज्या दयनीय अवस्था आहे, कुठं कर्मचारी नाही, कुठं औषधी नाही, कुठं डॉक्टर नाही। जर शासनाची जर व्यवस्था जर बरोबर जर असती तर हे शिबिर घ्यायची काही आवश्यकता पडत नव्हती आम्हाला। हो ना, सर्व आमचे जे शिवसैनिक आहे किंवा शिवसेनेवर प्रेम करणारे जे आहे या सगळ्यांचं एकच आहे का 80% समाजकारण आणि 20% फक्त राजकारण। पाऊलं उचलून आम्ही वारंवार तक्रारी केल्या, जे DHO आहे किंवा आरोग्यमंत्री याच्याकडे आम्ही ह्या भरपूर वेळा ह्या 10 वर्षांमध्ये तक्रारी केल्या, पण याच्यात कुठं सुधारणा होत नाही। आणि सत्ताधारी पक्षाचं काम आहे का ह्या सगळ्या ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जे कर्मचारी नाही आहे, आज दुरवस्था झाली, औषधी राहत नाही, औषधी आली तर त्याची एक्सपायरी डेट वरती औषधे राहतात। याच्यावर सगळं ते जे सत्ताधारी पक्ष आहे, पालकमंत्री यांनी लक्ष घालायला पाहिजे। जवळपास 200च्या वर पेशंट आले आणि त्याच्यामध्ये जवळपास 90 पेशंट हे ऑपरेशनचे निघाले आहे आणि येत्या 10 तारखेला हे सर्व पेशंट नागपूरला महात्मे आय बँक हॉस्पिटल नागपूर इथे जाऊन यांचे ऑपरेशन होणार आहे आणि सर्व प्रकारचं तिथं राहण्याची, जाण्या येण्याची सोय आणि ऑपरेशन हे सगळं मोफत आहे। शिबिराचं उद्दिष्ट हेच आहे का आज प्रत्येक घरामध्ये जे म्हातारा आहे, जे 55-60च्या वरचं गेलेला व्यक्ती आहे, आज गावामध्ये राहणारा हा शेतमजूर आहे, शेतकरी आहे किंवा बिलकुल म्हणजे ज्यांना कोणी आधार नाही, ज्या व्यक्तींना आधार नाही किंवा ज्या घरातील काही लोक त्यांचे मुलं नेहमी व्यस्त असतात, शेतकरी आहे किंवा ड्युटीवर आहे, त्यांना वेळ देऊ शकत नाही, अशा सगळ्या गरजू रुग्णांसाठी हे शिबिर होतं। आणि अशा गरजू रुग्णाचं कुठंतरी त्यांना कोणीतरी वाली भेटला पाहिजे आणि आम्ही हे शिवसेनेच्या वतीनं हे आत्ताच नाही तर आम्ही वर्षभरात जवळपास आमच्या आत्तापर्यंत 7-8 कॅम्प झाले पूर्ण वणी विधानसभा क्षेत्रात आणि दर 3-4 महिन्यामध्ये आम्ही हे आरोग्य शिबिर किंवा नेत्र तपासणी शिबिर हे आमचं चालूच राहते। 21/2/2026 डॉक्टर महात्मे नेत्र हॉस्पिटल नागपूर आणि अंधत्व निवारण समिती यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वणी झरी मारेगाव यांच्या अनुषंगाने हा एक नेत्र आरोग्य शिबिराचा कॅम्प आम्ही या ठिकाणी आयोजित केला होता। त्या कॅम्पमध्ये आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। जवळपास 200च्या वर रुग्णांची या ठिकाणी तपासणी झाली, अजूनही तपासण्या चालू आहेत आणि त्यातली जवळपास 90 ते 100 रुग्ण हे शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरली। त्या सर्व रुग्णांना 10 मार्चला इथून रवानगी करण्यात येईल आणि त्यांची जशी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण होईल तर त्यांना तात्काळ त्यांच्या घरी रवानगी करण्यात। आणि BP असो, शुगर असो, डोळे तपासणी असो किंवा तुमच्या ज्या आरोग्याच्या नॉर्मल तक्रारी आहेत त्या असो, सगळ्यांचं इथं अनुसंधान केलं गेलं आणि त्यानुसार रुग्णांना गाईड केलं गेलं, मार्गदर्शन केलं गेलं की त्यांना कुठच्या उपचाराची गरज आहे। तर खूप अशी ही चांगली एक प्रकारे शिबिर आयोजित करण्यात आलं, कारण आपला जो भाग आहे तो प्रदूषण युक्त आहे, प्रदूषण मुक्त
मुक्त होण्यासाठी त्याला बराच कालावधी आहे आणि प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते, तब्येत वारंवार खराब होतात. त्यामुळं असे शिबिर आयोजन केल्यामुळं त्यांना एक प्रकारे दिलासा मिळतो. सोबत